जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. देव माणसात आहे ते तत्व पूर्वापार चालत आले आहे. देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्या तो नक्की भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात. त्यापैकीच एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा, जे धनगर समाजात जन्मलेले आहे, परंतु सर्व जातीचे धर्माचे संत म्हणून ओळखले जाते. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात आणि त्यांच्यातील अतिसामान्य व्यक्तिमत्त्वापुढे नतमस्तक होतात. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगाव नजीक चिक्कोडी तालुक्यातील अकोळ या आठवणी खेडेगावातील मायाप्पा सत्यव्वा या पती-पत्नीच्या पोटी झाला. मायाप्पा सत्यव्वा यांचे थोर आणि धाकला लेक 4 चौघांसारखी असते, तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने, कलागुणांनी म्हणून प्रसिद्ध होता. बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या-गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा होता. पण बाळूमामाचे असे वागणे आई-वडिलांच्या जिव्हारी घोर लावण्यासारखे होते. बाळूमामाने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूमामाला कामाचं वळण लागावं यासाठी मायाप्पाने त्याला गावातील चंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेठजी घरच्या बकऱ्या जंगलात चरावण्यास नेण्याचे काम बाळूवर सोपवले. बाळूमामा त्याचे काम व्यवस्थित करत होता. काम करत असताना तो बाभळीच्या काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचा, असं सांगितलं जातं. चंदूलाल शेठजी गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवास पडून राहत असे. शेठजींनी दिलेल्या फुटक्या शालीत जेवण असे आणि जेवून झाले की थाळी घालून पुसून स्वच्छ करीत असे. एकदा सहजच मोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूंच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलली झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले, अशी कथा आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि नक्की करा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.